अहो शरदराव उठा की. काय घाबरता एवढं? काही कठीण नाहीये ते. बघा मी सांगतो तुम्हाला. हे बघा. नको नको नको, हे मला जमणार नाही. मला दुसरं काहीतरी शिकव. दुसरं? हा. आता दुसरं तुम्हाला काय शिकवायचं? वसुली करा. हा चालेल चालेल. करा. तर मग काय करायचं? वसुलीचे 3 स्टेज असतात. हा. पहिले बोलायचं, हा. नंतर भेटायचं, हा. आणि नाही झालं तर मग याची काय गरज आहे? बोलून काम होईल ना. हा बोलून काम होईल. कोणा? हा बोला बोला. घ्या मागा पैसे मागा. हॅलो, 10,000 रुपये द्या ना. काय झालं? खंडणी मागताय की वर्गणी मागताय तुम्ही? जास्त झाले. ठीक आहे, 2,000 रुपयेच माग. अहो शरदराव डोक्यावर पडलायत का? कमीत कमी 10 लाख मागायचे. 10 लाख? मग एवढे पैसे कोण देतो? अहो एवढे पैसे तर आपल्या पोरांच्या पेट्रोल डिझेलवरच खर्च होतात, आणि शिवाच्या फोनवरती करोडो रुपये द्यायला तयार होतात लोक. बघा आता शिकवतो तुम्हाला. हॅलो, काय रे इतका वेळ लागतो का फोन उचलायला? आज पैसे पोचले पाहिजे. हा, सारखं सारखं फोन लावणार नाही. हा काय? नाही, आजच पोचले पाहिजे. सांगतो मी, सांगतो. ये शरदरावांना मी बंदूक दिली, म्हटलं नेम लावा. त्यांचे हात मला नाही जमत, मला नाही. आणि मग त्यांना मी फोन लावायला सांगितलं. लावा फोन आणि धमकी द्या. तर फोन लावला, कानावर असा असे वाकले, म्हणतात हॅलो 10,000 रुपये द्या. म्हटलं शरदराव खंडणी मागता की वर्गणी मागता? धन्य शरदराव. नको बाबा, आपल्याला हे काही जमणार नाही. का? किचन मध्ये काम करताना वाचा वाचा बोलत होते मला. आता कळलं ना, प्रत्येकाला प्रत्येकाची कामं जमत नाही. हो, पण या सगळ्यात एक गोष्ट राहूनच गेली. आता आणखीन काही नवीन काढू नको. आधीच्याच गोष्टी करता करता जीव मेटा कुटीला आला इथं. अहो नाही आत्या, आपल्याला काहीच नाही करायचंय. आता जे करतील ना ते मम्मीच करतील. म्हणजे काल आपल्या घरात एवढं मोठं भांडण झालं. कोण चुकीचं कोण बरोबर आपल्याला काहीच माहिती नाही ना. मम्मीच ठरवतील आता. कस्तुरी, कशाला उगाच जुन्या गोष्टी उकरून काढते? नाही अहो आत्या, असं कसं? मम्मी मोठ्या आहेत ना आपल्या घरात, मग आता त्याच सांगतील आपल्याला. अरे मम्मी, बरं झालं तू आलीस. बघ ना, आम्हाला कळतच नाहीये. तूच सांग आता, काय चूक काय बरोबर. चांगले, याला म्हणतात राजकारण. आजपर्यंत आपल्या घरामध्ये एवढं मोठं राजकारण कुणी खेळलं नाही, पण आज मात्र ते राजकारण घरामध्ये खेळलं जाते. मम्मी अहो काय बोलताय? काय या बोळ्या बाबड्या चेहऱ्यानं तू लोकांना फसवू शकतेस, मला नाही. तुला माझ्या हातात सूत्र द्यायची होती आणि हा सगळा शहाणपणा सुद्धा करून दाखवायचा होता, म्हणून केलंच नाहीये सगळं. मम्मी अगं काय बोलतीयस तू? एकदम बरोबर बोलती. ही समधी समोर नाटक सुरू आहेत काय मला कळत नाही वय? काय लहान बाळ आहे वय मी? सगळ्यांचा विश्वास बसला असेल, दोघा माणसांमध्ये भांडणं झाली, पण माझा विश्वास बसणार नाही. काय माझ्या पद्धतीनं समध्यांना एकत्र करायला गेलीस, तुला काय वाटलं मोठेपणा मिळेल यानं?
जो पण मोठेपणा तुला मिरवायचा आहे ना, शब्द मम्मीचा तुला मिरवू देणार नाही. छान शिवा. कस्तुरी, सौरभ मी काय करू आता, अजून तूच सांग मला. मी काही केलं तरी मम्मी चुकीचाच अर्थ काढतात. अरे मी हात टेकले आता. तू एवढ्या लवकर हार मानलीस? असं कसं? मला काय म्हणाली होतीस? मी हनुमंत लोखंडेची मुलगी आहे, हार मानणार नाही. बाबांना कळलं तर काय वाटेल? अरे पण सगळं करून झालंय ना आता, काय करू मी, तूच सांग. हे बघ, तू हार मानली असलीस तरी मी अजूनही हार मानलेली नाही. मी तुला हरू देणार नाही कस्तुरी. काय करणार आहेस तू? करेन. मी आता असं काहीतरी करणार आहे ना, जे आधी कधीच केलं नाहीये. बघ, तू मम्मीला पटवून देईन की तू बरोबर आहेस, पण तुला हरू देणार नाही. ती कस्तुरी वाटली होती त्याच्यापेक्षा जास्त चालाक निघाली. म्हणजे जादू केली आहे तिनं घरातल्यांवर. आणि अशी काय जादू केली आहे, मला ना या सगळ्या गोष्टींचा लई त्रास होतोय. तुला नक्की कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय? हेच हे असं गोड गोड बोलायचं, सगळ्यांना आवडेल असं वागायचं, खोटं वागायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोटं आहे समज. मला सांग, घर आहे, घरामध्ये माणसं राहतात, त्यांच्यामध्ये द्वेष तयार होणार. द्वेष तयार झाला, राग तयार होणार. राग आहे तिथं भांडणं होणार, म्हणजे होणार नाही का? मम्मी, पण भांडणं कुठे होत नाही, प्रत्येक घरात होतात. नाही, पण ती या घराला देऊळच बनवायला निघालीये. आणि हे वागणं खोटं आहे. म्हणजे आधीच स्वतः भांडणं तयार करायची आणि नंतर मग तीच स्वतः मिटवायला घ्यायची. ह्याला खोटं वागणं म्हणतात. पण तिने हे का केलं? सगळ्यांना या घराची जाणीव व्हावी म्हणून केलं ना. पण तुम्ही वागत तो खोटच होता ना, वागत होता का नाही? मला त्रास होतो या खोट्या वागण्याचा. ठीक आहे ना, हळूहळू शिकतील सगळे. हा, तुझी बायको तर शिकवतीच आहे बाबा सगळ्यांना. मला ना कळतच नाही कधी कधी, म्हणजे नक्की तू कोणाच्या बाजूने आहेस? कधी चांगलं बोलतेस, कधी वाईट बोलतेस. तिचंच कर्तृत्व आहे सगळं काय. पण तुला या सगळ्या ह्याच्यात जर कलात्या आणि सपनाचा राग आला असेल तर प्लीज त्यांना काही करू नकोस. त्यांना ते शिक्षा मिळणार, मी सांगून ठेवते आधीच. त्यांना नक्की शिक्षा मिळणार. आणि तुझ्या बायकोवरचा राग सुद्धा माझा कमी झालेला नाहीये बरं का सौरभ. तुला असं वाटतंय का की कस्तुरीने हे सगळं स्वतःसाठी केलं? तसं नाहीये, तिने हे तुझ्यासाठी केलं मम्मी. माझ्यासाठी. अहो शरदराव, काय करताय? बरं झालं आलास, नाहीतर हातावर पडलं असतं. अहो असं काय? तुम्हाला सांगितलं ना माझं काम मला करू द्या की. आता हातावर पडलं असतं तर कितीला लागलं असतं ते? अरे पण नाही पडलं ना. आणि तू सुद्धा माझं काम करतोच आहेस ना. हा, मग बसून थोडी आहेस. हे काय होत आलं? शिवा, हा, आज गाडी बघ कशी चमकते. खरंच शरदराव, छान धुतली गाडी असते. मग आपलं कामच तसं असतं, करायचं तर मनापासून. शिवा, काय झालं? एवढा कसला विचार करतोयस? शरदराव, कालपासून मनात काही होतं, तुम्हाला सांगायचं होतं ते. मग सांग ना. माफ करा शरदराव, पण त्या दिवशी तुमच्याशी जे वागलं ना ते चुकीचं होतं ते सगळं.
तुम्ही वयानं मोठे आहात माझ्यापेक्षा, मला असं वागायला नव्हतं पाहिजे, पण ठीक आहे रे, माझं सुद्धा चुकलं. मी सुद्धा तुला नाही बोलायला पाहिजे होतं. सॉरी. शरदराव खरंच तर माझ्या मनात तुमच्याबद्दल कुठलाही राग नाहीये आणि माझ्या पण मनात अजिबात काय नाही. बरं वाटलं पण आज शरदराव तुमच्याशी बोलून. माझ्या मनात जे काही होतं ना ते सगळं बाहेर पडलं आज. सौरभ आणि कस्तुरी इतके दिवस काय बोलत होते ते कळत नव्हतं, पण आता कळायला लागले. इतकं काही तू वाईट नाहीयेस. खरं सांगू का, तुम्ही सुद्धा भाईसाठी जी धडपड करताय ना ती मला नंतर कळली. नाहीतर मी तुमच्याशी तसा नसतो वागलो. सॉरी, माफ करा शरदराव मला. आता सॉरीच बोलत बसणार आहेस की माझं काम सुद्धा करणार आहेस? हे बघ, तुझी गाडी सुद्धा धुवून झाली आणि जोपर्यंत माझा बागेतलं काम आटपत नाही ना तोपर्यंत मी काय तुला सोडणार नाही. नाही तर परत आपल्यात भांडणं होतील बघ. नाही नाही, आता नाही होणार भांडण आपल्यात. आत्या, आपण जे बघतोय ते खरं आहे का? माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीये बघा. हे काय? तुझा तुझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता ना, तर चिमटा काढून दाखवलं ग. स्वप्न नाही, सत्य चाललंय समोर. पण आत्या, हे असं चाललं ना तर ही दोघं काही घरात भांडणं होऊ द्यायची नाहीत बघा. आणि मग मम्मी काय आपल्याला सोडणार नाही. मी धारेवर धरणार बघाच. नाही तर काय, 2 दिवस नाटक झालं त्यात ती कमू नव्हती म्हणून. सौरभनं ताकीद दिली होती तिला चांगली म्हणून झालं. पण मम्मी आली तर? मग काय बाई, दुसरा काही पर्याय आहे का? ती बोलेल ते सगळं मान्य करावं लागेल. आणि काय, आणि तसं केलं तर आपली खैर आहे. मम्मी सोडायची नाही आपल्याला. आत्या, घर एवढं शांत राहून चालणार नाही. माझ्याकडे एक उपाय आहे. औषध जर आतून काम करत नसेल ना तर बाहेरून लावावं लागतं. म्हणजे? सांगते तुला नंतर. ही सगळी कस्तुरीची कल्पना होती. माझा काय संबंध आहे ह्याच्याशी? आहे ना, आहे. मम्मी, कस्तुरी जेवढं ह्या घरात तुला समजून घ्यायचा प्रयत्न करते ना तेवढी कोणालाही समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. ती सतत तुमच्या दोघांमधलं भांडण कसं मिटेल, तू तिच्याशी चांगलं कसं बोलशील ह्या गोष्टीचा विचार करत असते सतत. तुला विश्वास बसणार नाही, परवा रात्री मला ती काय म्हणाली. तुला झोप लागत नव्हती ना तर कस्तुरी रात्रभर खोलीत जागी होती. तिच्या डोक्यात सतत हेच चालू होतं की तुला का असं एकटं पडल्यासारखं वाटतंय. आणि तुला असं वाटत होतं ना म्हणून तिने हा निर्णय घेतला की सगळ्यांच्या समोर सगळी सूत्र तुझ्या हातात द्यायची. आणि म्हणून तिने हे सगळं केलं. माझा नाही विश्वास बसत. माहितीये काय ना मम्मी, तू कस्तुरीला अजूनही समजूच शकली नाहीस. पण कस्तुरीला सगळं माहितीये. तुला काय आवडतं काय नाही आवडत सगळं तिला माहितीये. कारण तिला तुमच्या दोघींमधलं अंतर मिटवायचंय. आता ती 2 पावलं पुढे येते तर तू पण. तुम्हाला किती बी भरोसा ठेवायला सांगितलंस ना तरी माझा काही भरोसा नाही बाबा तिच्यावर. मला एक कारण सांग ज्यामुळे तू तिच्याशी असं वागतेस. तुला कारण हवे? हो. ती ना त्या हनुमंत लोखंडेची पोरगी आहे. ज्या हनुमंत लोखंडेनं माझ्या भाईवर हल्ला केला. या व्यतिरिक्त एक तरी कारण आहे का मम्मी? माझ्यासाठी एवढं एकच कारण पुरे. कारण भाईवर हल्ला करणाऱ्या त्या हवालदाराची पोरगी उद्या जाऊन माझ्या घरात काय बी करल. बघ ना, इथे तुझा कस्तुरीवर विश्वासच नाही हे कळून येतं. माझा पहिल्यापासूनच तिच्यावर विश्वास नव्हता सौरभ. आणि आता हे जे काही घरात ती सगळं वागतीये ना ते मला सगळं खोटं आणि ठोंग वाटतं. तुला असं म्हणायचंय का ही कस्तुरी आता जे काही करते हे तिच्या बाबांच्या सांगण्यावरून करते? अगदी बरोबर. पैज लावून सांगते मी, हे समध तिचा बाप ठरवते.
मम्मी अगं पण असं खोटं खोटं चांगलं वागून हे सगळं करून काय मिळणार आहे तिला? मला काय माहित काय मिळणार आहे, पण कदाचित आपल्या घरात घुसून ते काय बी करत. उद्या घरामध्ये पोलीस घेऊन येईल ती पोलिसाची पोरगी, मला अटक करल, माझ्या भाईला उभं राहण्याची वाट पाहत असेल आणि उभं राहिल्यावर माझ्या भाईचं काही बी करल. बस बस बस. माझ्या बायकोविषयी मी अजून वाईट साईड नाही ऐकू शकत. का सत्य बोललं की राग येतो वाटतं? नाही, राग नाही आला मम्मी, वाईट वाटतंय की जी मुलगी तुझा विश्वास जिंकण्यासाठी जीवाचं रान करते त्या मुलीवर तू अजूनही विश्वास ठेवायला तयार नाहीस. तुझा माझ्यावर विश्वास असेल ना तर आता एकच कर, प्लीज कस्तुरीवर विश्वास ठेव. मला खात्री आहे ती तुझा विश्वास तुटू देणार नाही. आणि तू म्हणतेस ना कस्तुरी घरात पोलीस घेऊन येईल, तर ह्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. येतो. बाबा मी फक्त तुमच्या इच्छेसाठी पोलीस होणार. तुमचं स्वप्न मी पूर्ण करणार. माऊला मी 2 वेळा त्या घरातून रडत येताना बघितलंय बाबा. माऊच्या सुखासाठी आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या मम्मीला मी धडा शिकवणार. बाबा मी आता पोलीस होणार. मम्मी अहो तुम्ही याचा त्रास का घेतलात? मला हाक मारायची ना, मी आले असते लगेच. तुमचं काही काम होतं का? हा कस्तुरी अगं कमू तू इथं सौरभच्या रूम मध्ये का? माझ्या पोराच्या रूम मध्ये मी का असू नये? अगं तसं नाही, म्हणजे मी आपलं उगाच विचारलं ग की इकडं कशी काय तू आता सगळ्या गोष्टी तुला विचारून करायच्या का मी? हा का तुला सांगायच्या सगळ्या गोष्टी? कमू तू आहे ना लगेच चिडते बरं का. कसं बोलायचं बरं तुझ्याशी? विचार करून बोलायचं. मम्मी तुमचं काय काम होतं? हा काम होतं माझं. काय आहे, घरातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती तुला मला सांगायची आहे. हो सांग सांग सांग. झालं? पण त्याआधी ना एक महत्वाचा विश्वासू माणूस मला इथं बोलवायचा आहे. साक्षीदार. शिवा, ए शिवा, शिवा. आलो मम्मी आलो. हा काही काम होतं का? हा काय नाही, तुला इथं फक्त साक्षीदार म्हणून बोलवलेलं आहे. काय मी आता काय पण बोलले, मागणं कोणी बोलू नये. जे काय सांगितलं ते खोटं सांगितलं तर आता माझं काम झालेलं आहे. आता मी बोलायला सुरुवात करू शकते. तर कसं आहे कस्तुरी, तू डॉक्टर आहेस, म्हणजे डॉक्टर होणार आहेस, अजून झालेली नाहीयेस. त्यामुळे पुढं तू डॉक्टर म्हणून तुझ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या तू व्यवस्थित पाडशीलच, याच्यामध्ये काही वाद नाही. पण या घराची सून या नात्यानं सुद्धा तुझ्या लई जबाबदाऱ्या आहेत. म्हणून आज मी तुला या घरातल्या काही गोष्टी सांगणार आहे ज्या कुणाला बी माहीत नाहीत. मम्मी तुम्ही मला ही एवढी मोठी जबाबदारी देणार ह्यानेच मला खूप बरं वाटतंय. हा पण आधी जबाबदारी काय ते तर ऐकून घे. हे बघ, आज मी तुला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी खरं तर या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सगळ्यांनी गुप्तता सांभाळली. म्हणजे खरं तर या गोष्टी कोणाला माहितीच नाहीयेत.
म्हणजे जास्त नाही बोलणार. खरं तर सौरभला सुद्धा या गोष्टी माहित नाहीत, त्या धंद्यातल्या गोष्टी आज मी तुला सांगणार आहे. मम्मी आधी काय बोलते ते तर ऐकून घे. काय तुझ्यावर विश्वास ठेवून मी या सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुला सांगतेय, पण आता तू तो विश्वास संपादन करणं गरजेचं आहे आणि हीच तुझी परीक्षा.